नमस्कार मंडळी, आपल्या योगेश का फंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे। साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 3 मार्च ते 9 मार्च 2024। 12 राशींचे राशी भविष्य सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जे कोणी या चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी कृपया आमचे चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून मिळेल। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। कॉमेंट करण्यामध्ये तुम्ही फार कंजूसी करता भाऊ, तेव्हा कृपया कॉमेंट करा। जे तुम्हाला वाटते ते तुमचे विचार मांडा, मी नक्कीच त्यांचं स्वागत करीन आणि जे माझ्यात बदल आवश्यक असतील ते बदलही करण्याचा प्रयत्न करेन। व्हिडिओला सुरुवात करूया। साप्ताहिक राशी भविष्य दिनांक 3 मार्च ते 9 मार्च 2024। मेष राशी, या आठवड्यात शुभकार्य घडणार आहे। दिनांक 3 आणि 4 हे 2 दिवस नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे ठरवले तरीसुद्धा तसे होणार नाही, तरीही योग्य नियोजन करा, त्यामुळे तुमची चिडचिड वाढू शकते। या 2 दिवसात उशीर होणार आहे असे गृहीत धरूनच चाला, त्यामुळे त्रास होणार नाही। जबरदस्तीने एखादी गोष्ट करायला गेलात तर ती गोष्ट अंगाशी येऊ शकते, त्यापेक्षा ती न केलेली बरी। बाकी दिवसांच्या कालावधीत चंद्रग्रहाचे भ्रमण लाभदायक राहील, म्हणजेच या दिवसात शुभकार्य घडेल। अनपेक्षित असे प्रस्ताव आल्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे। व्यवसायातून मिळणारे उत्पन्न या आठवड्यात वाढणार आहे। नोकरदार वर्गाला वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करणे श्रेयस्कर ठरेल। आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनाल। राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करणं टाळा, नवीन ओळखीचे नात्यात रूपांतर होईल। संततीची योग्य ती काळजी घ्या, पथ्यपाणी सांभाळा। मेष राशीसाठी उपाय: तांब्याच्या कलशातील पाणी प्राशन करावे। वृषभ राशी, या आठवड्यात आर्थिक लाभ होणार आहेत। 4 तारीख, 5 तारीख व 9 तारीख हे 3ही दिवस जेमतेम राहणार आहेत। यामध्ये कोणाकडूनही विशेष अपेक्षा ठेवू नका। या दिवसात कारण नसताना गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण हे गैरसमज होणार नाहीत याची मात्र जरूर दक्षता घ्या। राग हा क्षणिक असतो, पण त्यामुळे कोणतीही गोष्ट ताणून धरू नका। प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन काहीही साध्य होणार नाही। जे चालले आहे ते ठीक आहे असे समजून चाला। बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील। या चांगल्या कालावधीमध्ये बरीच कामे पूर्ण होतील। व्यवसायात चाललेल्या घडामोडींमध्ये चांगले बदल होणार आहेत। आर्थिक लाभ देखील उत्तम होणार आहे। राजकीय क्षेत्रात वरिष्ठांशी वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या। घरगुती वातावरण चांगले राहील। आहारावर नियंत्रण ठेवा। आणि वृषभ राशीसाठी उपाय: सप्तशतीतील कवच अर्गला किलक ह्या स्तोत्रांचे वाचन करा। मिथुन राशी, जमेल तेवढेच या आठवड्यात करण्याचा प्रयत्न करा। रबर हा तुटेपर्यंत ताणू नका। षष्ठ स्थानातून अष्टम स्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे, त्यामुळे सध्या दिवस चांगले नाहीत असे धरून चाला। कोणत्याही नवीन गोष्टीचा शुभारंभ सध्या न केलेलाच बरा, त्यासाठी थोडासा योग्य वेळ द्या। हे दिवस काही कायमस्वरूपीचे नाहीत, पण थोड्या दिवसांनी का होईना दिवस बदलणार आहेत। चांगल्या दिवसांची वाट पहा। काम करताना निराशाजनक परिस्थिती निर्माण होऊ शकते, मात्र सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। जमेल तेवढेच करा, प्रयत्न सोडू नका। व्यवसायात नफा नाही मिळाला तरी चालेल, पण तोटा होणार नाही असा दृष्टिकोन घ्या आणि त्याप्रमाणे वाटचाल करा। नोकरदार वर्गाने वरिष्ठांच्या कामकाजात सहसा ढवळाढवळ करू नका। आर्थिकदृष्ट्या बचतीकडे लक्ष द्या। समाज माध्यमांचा वापर जेवढ्यास तेवढाच करा। कुटुंबातील मतभेदांपासून दूर राहा। जोडीदाराचा आदर करा। मानसिक शारीरिक ताण घेऊ नका। मिथुन राशीसाठी उपाय: बुधवारी पांढरे वस्त्र परिधान करा। कर्क राशी, घाई करू नका। इंग्रजीमध्ये म्हण आहे, हेस्ट इज वेस्ट, अति घाई संकटात नेई। त्याप्रमाणे ह्या सप्ताहात चंद्रग्रहाचे भ्रमण अनुकूल आहे असे म्हणता येणार नाही, त्यामुळे कुठलीही रिस्क घेऊ नका। सध्याच्या परिस्थितीत एक घाव 2 तुकडे करून चालणार नाही। सर्व दिवसांचा कालावधी काळजीपूर्वक हाताळावा लागेल। मी म्हणेन तीच पूर्व असे होणार नाही। इतरांनी काय करावे आणि काय करू नये ह्याचा सल्ला देऊ नका, त्यामुळे मनस्ताप होऊ शकतो। वादविवादापासून स्वतःला लांब ठेवा। स्वतःच्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नका, त्यामुळे त्रास कमी होईल। सध्याचे दिवस बेताचे आहेत हे लक्षात ठेवा। व्यवसायात नवीन गुंतवणूक करताना घाई करू नका। नोकरदार वर्गाला कामाचा व्याप वाढता राहील, तेव्हा कामाचा उरक ठेवा।
खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. समाजसेवा करण्याचा मोह सध्या तरी बाजूला ठेवलेला बरा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील हे पहा. जोडीदाराशी मतभेद टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्य जपा. कर्क राशीसाठी उपाय शंकराला 108 बेल अर्पण करा. सिंह रास वायफळ खर्च टाळल्यास ह्या आठवड्यातले गणित बिघडणार नाही. दिनांक 7 आणि 8 ह्या 2 दिवसामध्ये फारसे काही काम होणार नाही. विनाकारण दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करावासा वाटेल, मात्र स्वतःवर नियंत्रण ठेवा. आपल्या ज्या गोष्टींशी संबंध नाही त्या गोष्टींमध्ये पुढाकार घ्यायला जाल आणि स्वतःहून स्वतःच्या अडचणी वाढवून घ्याल. त्यामुळे ह्या निदान 7 आणि 8 ह्या 2 दिवसात तरी कोणाच्याही भानगडीत पडू नका. नियमबाह्य गोष्टी टाळा. कोर्ट कचेरी ह्यापासून लांब राहा. रागाच्या भरात केलेली कोणतीही गोष्ट नुकसान करू शकते, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला आहे. व्यावसायिक भरभराट होईल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. वायफळ खर्च टाळल्यास गणित उत्तम जमणार आहे. समाजसेवा करण्याचा मोह निर्माण होईल. मित्रमैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. संतती सौख्य उत्तम राहणार आहे. घरगुती वातावरण चांगले राहणार असून जोडीदाराच्या प्रकृतीची मात्र काळजी घ्या आणि स्वतःचेही आरोग्य जपा. सिंह राशीसाठी उपाय देशी गाईला हिरवा चारा खाऊ घाला. देशी गाय म्हणजेच जिच्या पाठीवर वाशिंड असतं, ज्याला इंग्रजीमध्ये हंप म्हणतात, ती देशी गाय. तिला हिरवा चारा खाऊ घाला. कन्या रास अपेक्षित प्रस्ताव ह्या आठवड्यात येणार आहेत, परंतु हुरळून जाऊ नका. 9 तारखेचा दिवस सोडलात तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. चांगले दिवस म्हणजे तुमच्यासाठी सुगीचे दिवस आहेत असे म्हणायला ह्या आठवड्यात अजिबात हरकत नाही. ज्या दिवसात ज्या गोष्टींना हात घालाल त्या गोष्टी पूर्णत्वाला जातील, मात्र योग्य ती काळजी घेणं देखील आवश्यक आहे. चांगल्या कालावधीमध्ये अपेक्षित असे प्रस्ताव येणार आहेत. बऱ्याच दिवसापासून कामे मार्गी लागल्याचे समाधान होईल. व्यवसायात अनेक मार्गातून आलेली संधी उत्पन्न वाढवणारी आहे. नोकरदार वर्गाला कामांमध्ये जो बदल स्वीकारताना त्रास होतो तो आता होणार नाही. आर्थिक बाबतीत योग्य असे नियोजन केले तर अडचण येणार नाही. राजकीय क्षेत्रात काम करण्याचा उत्साह वाढेल. मुलांच्या वागण्या बोलण्याकडे वेळीच लक्ष द्या. स्थावर मालमत्तेचा प्रश्न निकालात निघणार आहे. मानसिक ताणतणाव देखील कमी होणार आहे. आरोग्य उत्तम राहील. कन्या राशीसाठी उपाय कुलदेवतेचा रोज 108 वेळा जप करा. तुळ रास या आठवड्यात शुभग्रहांची उत्तम साथ मिळाल्यामुळे तुमची अनुकूलता वाढणार आहे. कोणताही संघर्ष न करता काम पूर्ण होईल. अनुकूलता वाढल्यामुळे वातावरण चांगले असेल. ज्यावेळी सप्ताहात असे वातावरण असते त्यावेळी कामाचे वेळापत्रक ठरवा व वेळापत्रकाप्रमाणे नियोजन करून कामकाज केल्यास नक्की यश मिळेल आणि कामाला गती देखील येईल. विनाकारण वाया जाणारा वेळही वाचेल. इतरांच्या मार्गदर्शनाची मदत मिळेल. सकारात्मक गोष्टी घडल्यामुळे सगळे दिवस चांगले जाणार आहेत. व्यवसायात आत्तापर्यंत जी धरसोड वृत्ती होती ती कमी होईल. नोकरदार वर्गाच्या कामातील तांत्रिक अडचणी दूर होणार आहेत. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात स्पष्ट भूमिका घेणे सध्या तरी टाळा. नातेवाईकांच्या सुखदुःखात सहभागी व्हाल. भावंडांशी संपर्क साधाल. घरगुती वातावरण चांगले असताना मात्र होऊन गेलेल्या गोष्टीवर चर्चा करणे टाळा. आरोग्य चांगले राहील. तुळ राशीसाठी उपाय विष्णू सहस्त्रनामावली वाचा. वृश्चिक रास दिनांक 3 ते 4 म्हणजेच दिनांक 3 आणि 4 मार्च हे 2 दिवस कितीही शांत राहण्याचे ठरवलेत तरीही अशी परिस्थिती निर्माण होईल की तुमचा रागाचा पारा वाढणार आहे. तुम्ही काय बोलता व काय बोलत नाही ह्याचे भान तुम्हाला राहणार नाही. असे ज्यावेळी वातावरण असते त्यावेळी कोणत्याही प्रतिक्रिया न देणे केव्हाही हितकर ठरेल. त्यामुळे पुढील त्रास कमी होणार आहे. इतरांनी वेळेत काम करावे ही अपेक्षा तर सोडूनच द्या. असेच हे वातावरण ह्या आठवड्यात राहणार आहे. तेव्हा स्वतःवर नियंत्रण ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात जुने काही व्यवहार बाकी असतील तर ते पूर्ण करताना स्वतःवर संयम ठेवा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष न घातल्यास कामाचा व्याप वाढणार नाही. खर्चाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करा. भावंडांशी संवाद जपून करा. जोडीदाराशी असलेले मतभेद दूर होणार आहेत. प्रकृती ठीकठाक राहणार आहे. वृश्चिक राशीसाठी उपाय
गणपतीला गूळ खोबरे अर्पण करा. धनुरास, चंद्राचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत असल्यामुळे उत्तम ग्रहमान आहे. बऱ्याच दिवसांपासून मनामध्ये एक प्रकारची हुरहुरी होती, ती हुरहुरी आता दूर होणार आहे. कोणतेही काम करताना उत्साह टिकून राहील. तुम्ही म्हणाल ती पूर्वदिशा असणार आहे. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे आहे अशी विचारसरणी तुमच्या मनामध्ये नेहमीच येते. ती सध्या मात्र या आठवड्यात खरी होणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या भागीदारी व्यवसायासाठी येणारे प्रस्ताव चांगले असतील. नोकरदार वर्गाला कामामध्ये सुवर्णसंधी मिळणार आहे. आर्थिक बाबतीत समाधानी राहाल. राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा पूर्ण होईल. मित्रमैत्रिणींसोबत करमणूक घडेल. मुलांची साथ मिळेल. नातेवाईकांशी संपर्क साधावा लागेल. आरोग्य उत्तम राहणार आहे. धनुराशीसाठी उपाय, केळीच्या झाडाला पाणी घाला. मकर रास, दिनांक 4, 5 आणि 6 हे तीनही दिवस हा कालावधी चांगला कसा घालवता येईल ह्याकडे लक्ष द्या. कारण ह्या दिवसात तुमची होणारी चलबिचल अवस्था ही चांगल्या कामाची घडी विस्कळीत करू शकते. ह्या दिवसात कोणतेही नियोजन न करता काम केल्यास नुकसान होऊ शकते. तुमच्या बोलण्याचा हेतू वाईट नसला तरी तो समोरच्याला वाईट वाटण्यासारखा आहे, त्यामुळे गैरसमज निर्माण होतील. तेव्हा इतरांशी बोलताना शब्द जपून वापरा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात उत्पन्न वाढीसाठी धीर धरावा लागेल. नोकरदार वर्गाला कामकाज सुरळीत करण्यासाठी कष्ट करावे लागतील. आर्थिक बाबतीत निष्काळजीपणा टाळा. कुटुंबात असणारे मतभेद वेळीच दूर करा. मानसिकता जपा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. मकर राशीसाठी उपाय, शनी महात्म्य वाचा. कुंभरास, दिनांक 7 आणि 8 ह्या दिवसात कोणाशीही मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. कारण कोणतेही असो, तुमचा गैरसमज तुमच्याबद्दल निर्माण होऊ शकतो. तेव्हा हे गैरसमजाचे वादळ टोकाचे अंतर गाठणार नाही यासाठी प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टीवर भडक प्रतिक्रिया देणे म्हणजे नुकसान ओढून घेतल्यासारखे आहे. तेव्हा शांतपणाने निर्णय घ्यायला शिका. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःचीच बाजू खरी करण्याचा अट्टाहास सोडा. बाकी दिवस चांगले असतील. व्यावसायिकदृष्ट्या भांडवलात वाढ कराल. ही गोष्ट आगामी काळासाठी फायद्याची ठरेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळणार आहे. आर्थिक लाभ संभवतो. जुन्या मित्रमैत्रिणींशी भेटीगाठी झाल्यामुळे आनंद मिळेल. त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या होतील. संततीचे कौतुक कराल. घरगुती वातावरण चांगले राहील. आरोग्यही उत्तम राहणार आहे. कुंभ राशीसाठी उपाय, श्री हनुमंताला रुईचा हार घाला. मीन रास, भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण ह्या आठवड्यात लाभदायक ठरणार आहे. प्रत्येक वेळी मनामध्ये कोणती ना कोणती तरी खंत असायची. सध्या मनामध्ये खंत वाटण्यासारखी गोष्टच होणार नाही. आनंदाच्या गोष्टी समोर आल्यामुळे समाधानाची परिस्थिती निर्माण होणार आहे. स्वतःच्या कामकाजाची जबाबदारी इतरांवर देणे तुम्हाला आवडणार नाही. तुमचे काम तुम्ही स्वतः कराल. त्या कामात कोणताही अडथळा येणार नाही. व्यवसायात नवनवीन योजना राबवण्यासाठी जे आराखडे तयार केले आहेत ते सध्या पूर्ण होतील. नोकरदार वर्गाला नोकरीमध्ये नवीन संधी प्राप्त होणार आहेत. आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. भावंडांना मदत कराल. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होणार आहेत. धार्मिक गोष्टींसाठी खर्च करणार आहात. मानसिकता चांगली राहील. आरोग्य ठणठणीत राहणार असून मीन राशीसाठी उपाय, औदुंबर वृक्षाच्या छायेमध्ये 10 मिनिटं बसा. हे होते मेष ते मीन या 12 राशींचे दिनांक 3 ते 9 मार्च 2024चे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.